कोल्हापूरचा शाही दसरा मागील वर्षांपासून राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या महोत्सवानिमित्त 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांची बाईक रॅली, युद्धकला प्रात्यक्षिकं यांचा समावेश असणार आहे. यंदा कोल्हापूरचा वारसा, संस्कृती आणि सण परंपरा यावर भर देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. हा दसरा महोत्सव साजरा करताना शाळेतील विद्यार्थी आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दसरा महोत्सवाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करून घेण्याचा आणि त्यातून आपले पारंपरिक सण, संस्कृती याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी 4 ऑक्टोबरला आपण पारंपरिक वेशभूषा दिवस ठेवणार आहे. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा याचं आपण आयोजन करणार आहे. आपल्या भवानी मंडपामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम जे आपल्या संस्कृतीबाबत, महाराष्ट्रातील शक्तिपीठांबाबत, सणांबद्दल माहिती देणारे काही सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी कल्चरबाबत माहिती देणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण ठेवणार आहे. आपण सर्व महिलांच्या सहभागाची एक नवदुर्गा बाईक रॅलीसुद्धा आपण दसरा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आयोजित करणार आहे. आपली नगर प्रदक्षिणा ज्या दिवशी असते त्या दिवशी रांगोळी स्पर्धेचं सुद्धा आपण आयोजन नगर प्रदक्षिणा मार्गावरती करणार आहे आणि चांगले रांगोळी काढणाऱ्या सर्व सहभागी स्पर्धकांचं आपण त्यामध्ये सन्मानसुद्धा आपण करणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना बँडबाबतची माहिती व्हावी आणि राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा बँडबाबतचं एक आकर्षण आहे त्याची माहिती व्हावी यासाठी एक बँड वादन स्पर्धासुद्धा आपण भवानी मंडपामध्ये ठेवणार आहे. युद्धकला प्रात्यक्षिकसुद्धा आपण भवानी मंडपामध्ये ठेवणार आहे. आणि 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी शाही स्वारीचं आयोजन, भवानी मंडपापासून दसरा चौकापर्यंत शाही स्वारीचं आयोजन आणि न्यू पॅलेसपासून दसरा चौकापर्यंत छत्रपती घराण्यातील वाहने येतील तेव्हा शाही स्वारीला मानवंदना हे विद्यार्थ्यांच्या सहभागातून आपण हे कार्यक्रम करणार आहे. तर जिल्हाभरामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा आता आपण बघतोय की दसरा आणि घटस्थापना जवळ आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक घटस्थापनेच्या स्वागताला आणि दसऱ्याच्या सेलिब्रेशनसाठी सर्वजण तयार झालेले आहेत. तर हा दसरा सर्व नागरिकांच्या सहभागाने चांगल्या पद्धतीने साजरा करणं आणि विद्यार्थ्यांपर्यंत पारंपरिक वेशभूषा आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सणांबद्दल, संस्कृतींबद्दल माहिती देण्याचा जो महत्त्वपूर्ण उद्देश आहे तो आपण दसरा महोत्सवातून यावेळी आपण साध्य करणार.